Thanksgiving will affect your innermost life. उपकार स्तुती केल्यानं तुमच्या अगदी आतील जीवनावर त्याचा परिणाम होईल. Amen. आमेन. It will affect your innermost life. तुमचं जे आतील जीवन आहे, अगदी आतील जीवन, त्या जीवनावर सुद्धा त्या उपकार स्तुतीचा परिणाम होईल. Today आज we will take 1 Timothy 2:1. 1 तिमोथी त्यातला दुसरा अध्याय आणि पहिलं वचन काढूया. I exhort therefore that first of all supplications, prayers, intercession and giving of thanks be made for all men. 1 तिमोथीचा दुसरा अध्याय आणि पहिलं वचन. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या, उपकार स्तुती या कराव्या. So giving of thanks stands alone here in this उपकार passage. स्तुती या दाखल्यामध्ये किंवा या उतार्यामध्ये, या वाक्यामध्ये उपकार स्तुतीचं आपलं स्वतंत्र एक इंडिव्हिज्युअल स्थान आहे. Amen. So Amen. giving of thanks be made for all men. तर उपकार स्तुती माणसांसाठी, याचाच अर्थ सर्व माणसांसाठी उपकार स्तुती केली पाहिजे. You know, for all men. Men in Greek is anthropolos, and from where you get this scientific term anthropology. अँथ्रोपॉलॉजी हा जो विज्ञानामध्ये शब्द आहे तो या शब्दातून आलेला आहे ग्रीक मध्ये, आणि मग मराठीमध्ये लिहिलंय माणसांसाठी. See, anthropolos means human beings. In a scientific term, it means anthropology is a human being. It includes man and woman. मानव, याचा अर्थ मानव, All human स्त्री, beings. पुरुष, संपूर्ण मानव जात, त्यामध्ये स्त्री आली, पुरुष आला, आणि म्हणून काय लिहिलंय माणसांसाठी, सर्व माणसांसाठी, त्या स्त्री पुरुष सगळे आले. Amen. Me made for all men. सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या, उपकार स्तुती करा. All human beings, सर्व माणसांसाठी, whether they are good or bad. मग ते चांगले असोत किंवा वाईट असोत. And that's what we are learning today. हाच अभ्यास आपण आज करत आहोत. So the first point we learned last week was what is thanksgiving. पहिला मुद्दा आपण गेल्या रविवारी शिकलो तो असा होता की उपकार स्तुती म्हणजे काय. And you know, it's a little bit difficult to thank God for wicked people who have hurt us and people who have ruined us. आणि जी लोक वाईट आहेत, जी लोक दुष्ट आहेत, ज्या लोकांनी आपला नाश करायचा प्रयत्न केलाय, अशा लोकांसाठी परमेश्वराची उपकार स्तुती करणं अवघड जातं कधी कधी. But see, the Bible's theology is not changing. परंतु बायबल मधलं जे ज्ञान आहे, जे ईश्वरी ज्ञान आहे, ते कधी बदलत नाही. Amen. Amen. And it's very precise आणि in अगदी its theology. स्पष्टपणे आपल्याला इथे हे ज्ञानात, ईश्वरी ज्ञानात लिहून दिलंय Giving of thanks. की उपकार स्तुती कर म्हणजे कर, For all सगळ्यांसाठी men. कर, सगळ्यांसाठी कर. चांगले लोक, वाईट लोक, Now, असे लोक, तसे लोक. If you want to give thanks for all men, तुम्हाला जर सर्व माणसांसाठी उपकार स्तुती करायची असेल, or taking it in a blunt way, giving thanks for those who have hurt you, किंवा ज्या लोकांनी तुम्हाला वाईट वाटेल असं केलेलं आहे, अशा लोकांसाठी जर तुम्हाला परमेश्वराची उपकार स्तुती करायची असेल, you know, it requires a great effort on your part. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या बाजूनं फार प्रयत्न करावे लागतात, And मेहनत त्यात टाकायला लागते. It cannot happen in your human love. आणि तुमच्या मानवी प्रीतीतनं ती उपकार स्तुती बाहेर पडणार नाही, कारण की स्वतः मानवाला ज्यांनी त्याचं वाईट केलंय ते आवडत नाहीच. Amen. आमेन. That's why Jesus said म्हणून येशू बोलला in the great Sermon on the Mount, त्या डोंगरावरील महान प्रवचनात, you have heard that it was said. तुम्ही ऐकलंय की असं लिहिलेलं होतं. You have heard. तुम्ही ऐकलं असेल की असं म्हटलं होतं, Love your neighbors. शेजाऱ्यावर प्रीती कर. You have heard. तुम्ही ऐकलेलं आहे. Now, the Bible doesn't say बायबल असं म्हणत नाही. nowhere in the Old Testament that love your neighbors. जुन्या करारामध्ये बायबल कुठेच असं म्हणत नाही की तू शेजाऱ्यावर प्रीती कर, And it doesn't say love your enemies. आणि शत्रूंवर प्रीती कर असंही म्हणत नाही. You have heard it said. तर असं म्हटलंय की तू ऐकलेलं असशील. Because in the world you have heard it. ऐकलेलं असशील म्हणजे काय, जगात तू ऐकलेलं असशील. You know, the greatest love on this earth also has selfishness in it. या पृथ्वीवरील सर्वात महान प्रीतीमध्ये सुद्धा स्वार्थीपणाचा थोडासा कण हा असतोच. The highest form of human love. अगदी मानवी प्रीतीतलं जे उच्च प्रकारचं प्रेम आहे त्यातही. And a human love cannot exceed to this limit where it says I can love my enemy. आणि मानवी प्रेम कधीही या टोकापर्यंत पोहोचू शकत नाही की जिथं जाऊन मानव म्हणेल मी माझ्या शत्रूंवर आता प्रीती करणार आहे. हे मानव कधीही म्हणू शकत नाही. Second point, दुसरा मुद्दा आता तुम्ही घ्या, how to move into thanksgiving. त्या उपकार स्तुतीमध्ये जायचे तरी कसे. How to move into this thanksgiving. उपकार स्तुती करा, उपकार स्तुती करा, उपकार स्तुती करा, कशी करायची काही लोक विचारतील. Now here it's written, इथे लिहिलेलं आहे, and giving of thanks be made for all men. उपकार स्तुती सर्व माणसांसाठी करावी. Now thanks. उपकार, Thanks in the Greek धन्यवाद. is
थँक्स, धन्यवाद. ग्रीक भाषेमध्ये Gratitude. ग्रॅटिट्यूड, ज्याला आपण Grateful. ऋण, की माझ्यावर ऋण आहे तुमचं. And the Greek word for it is Eucharisto, युक्रिस्टो असा एक ग्रीक शब्द आहे त्याला. from which the Latin word comes Eucharist. We have this Holy Communion. You know, in our Catholic Church, we used to call it a Eucharist. ज्यातून लॅटिन भाषेमध्ये युक्रिस्ट हा शब्द आला आणि रोमन कॅथलिक चर्चमध्ये होली कम्युनियन हा इंग्लिश शब्द याच रीतीनं प्रसिद्ध झाला. So in the Roman Catholic Church, we used to call it a Eucharist. रोमन कॅथलिक चर्चमध्ये युक्रिस्ट आहे आज असं म्हटलं जायचं. So it is more than a symbolic term of concerning consecrated wine and bread. तर नुसतं दर्शकात्मक नाहीये हा अर्थ, फक्त भाकर आणि द्राक्षारस याचा हा दर्शकात्मक अर्थ नाहीये. So Eucharisto युक्रिस्टो, or Eucharistia, युक्रिस्टिया, you comes from that first term. It is considered with two words. You means it is well done or well. यू हे जे पहिलं अक्षर आहे ते यातून बाहेर पडतं की छान, तू See, you- चांगलं केलंस, वेल डन, Well done. वेल डन, छान. You mean well. म्हणजे शाबास, तुझं चांगलं केलंस. So giving of thanks, तर धन्यवाद देणे, आभार प्रदर्शन करणे, be made for all men. सर्वांसाठी उपकार स्तुती करणे, ग्रॅटिट्यूड, ज्याला मराठीमध्ये उपकार हा शब्द बरोबर साजेसा आहे. उपकार स्तुती करणे. So you need to be grateful in your heart to God. तर तुम्ही तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराचे उपकार मानले पाहिजेत. For some people who have come in your way and almost ruined you, अशा काही लोकांसाठी सुद्धा की जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भेटले आणि पार तुमचा नाशच त्या लोकांनी केला होता, अशा लोकांसाठी तुम्ही आभार प्रदर्शन because करा. God has a plan through them. कारण त्या लोकांद्वारे सुद्धा देवाची काहीतरी योजना आहे. Sometimes कधी कधी these people are the ones who push us more closer to God's will. हे जे लोक असतात, वाईट लोक, दुष्ट लोक, तेच आपल्याला देवाच्या अजून जवळ नेतात किंवा ढकलतात. You know, those people who threw Jonah into the water, they were unbelievers, and Jonah need to be thankful for them because they brought him back to the will of God. ज्या लोकांनी योनाला पाण्यात फेकला ते सगळे अविश्वासू लोक होते, परंतु योनाने त्या साऱ्या लोकांचे आभारच मानले पाहिजेत, कारण की त्या लोकांनी त्याला पाण्यात फेकल्यानंतरच तो शुद्धीवर आला. So how to move into thanksgiving? तर आभार प्रदर्शनात, उपकार स्तुतीत कसं जायचं, Let this thought come into you. हा विचार तुमच्यामध्ये एक पहिलं येऊ दे. Where Bible says, बायबल म्हणतं, God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली that he की gave. त्यानं दिला. See, his agape love reaches to all men. अगापे प्रेम त्याचं प्रत्येक मानवापर्यंत पोहोचतं. God loved the whole world. देवाने संपूर्ण जगावर प्रीती केली. God did not love only believers. देवाने फक्त बिलीवर लोकांवर प्रीती केलेली नाही, God did not love only those people who are his own. आणि देवाने फक्त अशांवर प्रीती केलेली नाही की जे त्याचे होते, But God loved even those people who are not his own. पण देवाने अशाही लोकांवर प्रीती केली की जे लोक त्याचे नव्हते, जे बिलीवर नव्हते. That is walking the second mile. आणि त्यालाच म्हणतात दुसरं मैल चालणं. That is God's love. त्याला म्हणतात परमेश्वराची प्रीती. That is agape love. त्याला म्हणतात अगापे प्रीती. Now, it doesn't mean that God has love. God is love. याचा अर्थ असा नाही की देवात प्रीती आहे. नाही नाही, देवात प्रीती नाही, देव प्रीती आहे. It can be said we have love, but with God it is meant God is love. आपल्यामध्ये प्रीती आहे असं आपण बोलताना बोलू शकतो आपल्याविषयी, पण देवाविषयी बोलताना देवात प्रीती आहे असं बोलू नका. तर देव प्रीती आहे असं बोला. Now look at God. देव पहा. No matter how wicked and evil this world is, हे जग किती जरी वाईट असो, जग म्हणजे अख्खी मानवजात किती जरी वाईट असो, दुष्ट असो, yet he loves the wicked world. तरी सुद्धा या वाईट आणि दुष्ट मानव जातीवर परमेश्वर प्रीती करतो. He loves everyone. परमेश्वर प्रत्येकावर प्रीती करतो. Psalm 145:9 says, स्तोत्र 145 आणि त्यातलं 9वं वचन असं म्हणतं, Jehovah is good to all and his tender mercies are over all his works. स्तोत्र 145 आणि त्यातलं 9वं वचन, यहोवा सर्वांना चांगला आहे आणि त्याच्या अतिकरुणा त्याच्या सर्व कृत्यांवर आहेत. Did you see that? बघताय ना काय लिहिलंय? And isn't it written, असंही लिहिलंय, while we were yet sinners, आपण पापी असताना
Christ died for us. ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. That shows यावरून कळून येतं he loved his enemies. त्यानं त्याच्या शत्रूंवर सुद्धा प्रीती केली. And when you love your enemies, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करता, you have a attitude of gratitude in your heart. त्याला मग तुमच्या अंतःकरणामध्ये एक उपकार स्तुतीचं हृदय निर्माण होतं. See, Jesus said, love your enemies. येशू बोलला आपल्या शत्रूंवर प्रीती कर. And when you start loving your enemies, you have no enemy left. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करायला लागता, मग आपल्याला कोणी शत्रू राहतच नाही. And when you don't have any enemy left, you will have only thanksgiving in your heart. आणि आपल्याला जेव्हा कोणी शत्रूच आता राहिलेले नाहीत, त्याला आपल्या हृदयामध्ये आता फक्त उपकार स्तुतीच वसते, कडूपणा आपल्या हृदयामध्ये राहतच नाही. See, people can ruin us. लोक आपला नाश करू शकतात. No matter what they do. लोक आपलं वाईट करू शकतात, आपलं वाटोळं लावायचा प्रयत्न करू शकतात. त्या लोकांनी काही करू दे, We need to continue loving. आपण मात्र सगळ्यांवर प्रीती करणं चालू ठेवलं पाहिजे. Because that is the kind of love that is poured in our heart. कारण की त्या पद्धतीचं प्रेमच आपल्या अंतःकरणात प्रभूंनी ओतलंय. While we were yet enemies with God, आपण देवाशी वैरी असताना Christ died for us. ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. While we were enemies, He loved us. आपण येशूचे, देवबापाचे वैरी असताना, शत्रू असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. See? And so it is easy to give thanks for those you love. आणि म्हणून ज्या लोकांवर तुम्ही प्रेम करता, त्या लोकांसाठी तुम्हाला देवाची उपकार स्तुती करणं सोपं जाईल. It's easy. ते सोपंच आहे. And you don't require agape love of God to love those who love you or those whom you love. आणि त्याला काही देवबापाचं आगापे प्रेम लागत नाही की जे लोक तुमच्यावर प्रीती करतात आणि ज्या लोकांवर तुम्ही प्रीती करता, अशा सर्वांसाठी तुम्ही परमेश्वराचे उपकार मानणं म्हणजे याला काही आगापे प्रेमाची गरज नाही. Amen. आमेन. You can love people with human love. तुम्ही मानवी प्रीतीनं सगळ्यांवर प्रीती करू शकता की जे चांगले आहेत, जे तुमच्यावर प्रेम करतात, तुम्हाला जे आवडतात, अशा सगळ्यांवर तुम्ही मानवी प्रेमानं प्रेम कधी करू शकता. Jesus said, don't the Pharisees do the same? आणि येशू बोलला, परुषी पण असंच करतात ना. Don't the publicans do the same? जकातदार सुद्धा असंच करतात. They love the ones whom they receive love. परुषी म्हणा, जकातदार म्हणा, ज्यांच्याकडनं त्यांना प्रेम मिळतं त्यांच्यावर ते प्रेम करतात. And that's why we see म्हणून आपण पाहतो giving of thanks for all men is little bit hard because we try to forgive them with the love of human love. सर्व माणसांसाठी उपकार स्तुती करणं, मग त्या माणसांमध्ये वाईट लोक, दुष्ट लोक, त्यांच्यासाठी उपकार स्तुती करणं आपल्याला कधी कधी कठीण का जातं? कारण की आपण त्या वाईट लोकांवर, त्या शत्रूंवर आपल्या मानवी प्रेमानं प्रेम करायचा प्रयत्न करतो, जे शक्य नाही. Amen. आमेन. And then we struggle. आणि मग आपण झटत राहतो. We struggle to have a grateful heart concerning those who have ruined us. मग आपण झटत राहतो, खपत राहतो, ज्या लोकांनी आपलं वाईट केलेलं आहे त्या लोकांसाठी आता मी कसं काय उपकार मानू, कसं काय त्यांच्यासाठी आता आभार मानू, कसं काय त्यांच्यावर मी प्रीती करू. हे आपण मानवी लेवलवर करायला उतरतो ना, म्हणून ते आपल्याला जमत नाही. And people look at this verse and say, giving of thanks for all men including wicked, and how can I do it? I'll start doing it, and they try to do it with their own human love, but they are lacking. आणि म्हणून बिलीवर लोकांना किंवा लोकांना हा प्रॉब्लेम व्हायला लागतो, कारण की ते हे वचन वाचतात की लिहिलेलं आहे सर्व माणसांवर तुम्ही उपकार स्तुती सगळ्यांसाठी करा. मग वाईट लोकांसाठी, दुष्ट लोकांसाठी सुद्धा चला आपण उपकार मानायला जाऊ का, आपण त्यांच्यावरती प्रीती करायला जाऊ, आपण त्यांना क्षमा करायला जाऊ. आणि मानवी प्रेमामध्ये ते काय आपल्याला शक्य होत नाही, कारण मानवी प्रेम मर्यादित आहे. See? And then they say, Pastor, but I cannot be hypocrite. I cannot feel love for that person who has ruined me. आणि मग माणूस फार दीड शाण्यासारखा बोलायला लागतो, अति हुशार माणसासारखा बोलायला लागतो आणि म्हणतो की हो ठीक आहे, मी प्रेम करायला जातो पास्टर, परंतु मला नाही ना जमत. मी कसं काय मग ढोंगी राहायचं, ज्याच्यावरती मला प्रेम करायला जमत नाही, नाही जमत, मी काही हिपोक्रेट राहू शकत नाही ना. But see, the love of the world has feelings and sentiments. पण एक तुम्ही समजून घ्या की जगातल्या प्रेमाला भावना आहेत. It has sentiments. It has feeling. त्याला भावना आहेत. जगातल्या प्रेमाला भावना असतात. And that's why you have feeling for your very own. आणि म्हणून तुमच्या स्वकीयांसाठी, जे तुमचे आहेत आप्तजन, त्यांच्यासाठी तुम्हाला त्या भावना जाणवतात. You have a feeling, a different kind of feeling for your own children. तुमच्या स्वतःच्या पोटच्या मुलांसाठी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीची भावना असते की हे माझे आहेत. And even when they go wrong, since you have a great feeling for them, a love for them, you have a grateful heart for them. आणि तुमची मुलं जरी चुकली तरी ती तुमची आहेत, म्हणून
तरीही तुम्ही त्यांच्यासाठी परमेश्वराचे आभार मानता आणि उपकार स्तुतीचं हृदय बाळगता का? कारण की ती माझी मुलं आहेत, चुकली तर चुकली. But see, that is the limitation or the extent of the world's love. परंतु तीच मर्यादा आहे किंवा या मर्यादेपर्यंतच जगातलं मानवी प्रेम जाऊ शकतं. But just think of this a moment. Jesus lifted up the Eucharisto or the Eucharist and gave thanks. परंतु तुम्ही एक क्षण विचार करा, येशू ख्रिस्ताने युक्रिस्टो किंवा युक्रिस्ट हातात घेऊन उपकार मानले. He was thanking God for the broken body. म्हणजे तो काय करत होता? आपल्या मोडलेल्या शरीरासाठी देवाचे आभार मानत होता. And that is love. त्याला प्रेम म्हणतात. That is agape love. त्याला प्रेम नाही, अगापे प्रेम म्हणतात. The world's love जगातलं प्रेम, will go out to love when it has something to gain. जगातलं प्रेम कसं असतं? मतलबी असतं. त्याचा स्वतःचा काहीतरी स्वार्थ असेल तर मग तो प्रेम करायला जातो. They give love because they want something else. मतलब असतो त्याच्या मागे, स्वार्थ असतो त्याच्या मागे की काहीतरी हवं आहे, मग आता प्रेम करा. If it does not have gain in the heart, it will be only to its own. आणि हृदयामध्ये जरी काही स्वार्थ नसला तरी तेवढ्यापुरतं, आपलं स्वतःपुरतं, बस तेवढंच ते प्रेम असतं. But agape love goes the second mile. It crosses your family boundary. It crosses your blood relationship. It crosses your very own, and it goes further to the world. पण अगापे प्रेम हे देवाचं प्रेम आहे आणि त्याला मर्यादा नसते. म्हणून हे अगापे प्रेम आपल्यामध्ये आल्यानंतर आपण फक्त परिवार नाही तर परिवाराची रेषा पार करतो आणि परिवाराची रेषा पार करून, नातेवाईकांची रेषा पार करून, आपल्याला जे आवडतात तीही रेषा पार करून आपण सगळ्यांवर त्या अगापे प्रेमाने प्रेम करायला लागतो. ते अगापे प्रेम. That is agape love. त्याला अगापे प्रेम म्हणतात. That is selfless love. की ज्याला निस्वार्थी प्रेम म्हणतात. And when you go out with this kind of love, आणि अशा पद्धतीच्या अगापे प्रेमानं जेव्हा तुम्ही बाहेर पडता, it does not come easy. ते काही सोप्या पद्धतीने येत नाही. To love your very own, only your emotions have to be stirred. आपल्या स्वतःच्या लोकांवर, स्वतःच्या फॅमिलीवर प्रेम करायला फक्त तुमच्या भावना थोड्याशा हल्ल्या पाहिजेत बस, आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीवर प्रेम कराल. Your child smilingly talks, and that moment your whole being goes out. तुमचं लेकरू, तुमचं मूलबाळ, तुमचं लेकरू जरा हसून काहीतरी बोललं तर तुमचा अख्खा प्राण, जीव, देह सगळं असं उचंबळून बाहेर पडतं त्याच्यावरती प्रेम करायला. Just because you love with that kind of love does not mean you have God's love in your heart. आणि त्या पद्धतीचं प्रेम तुम्ही तुमच्या मुलावर केलं म्हणून तुमच्यामध्ये अगापे प्रेम आहे हे सिद्ध होत नाही. But पण when your love crosses the boundaries of your own family relation, blood, your own people, and goes to the enemies, that is the agape love of God that is working in your heart mightily. परंतु जेव्हा तुमच्यातलं प्रेम जे आहे ते प्रेम परिवाराची रेषा पार करून आणि तुमच्या नातेवाईकांची सीमा पार करून, तुमच्या रक्ताच्या लोकांची सीमा पार करून, म्हणजे फक्त तुमचे त्यांची सीमा पार करून सगळ्यांसाठी, शत्रूंसाठी सुद्धा जेव्हा प्रेम करायला बाहेर पडतं, मग ते अगापे प्रेम म्हणायचं की जे तुमच्यात आलेलं आहे. Then you can make thanks for all men. आणि मग तुम्ही सर्व माणसांसाठी उपकार स्तुती करू शकता किंवा तुम्हाला करायला जमेल. But pastor, how can I move with this thanksgiving? मग तुम्ही म्हणाल की पास्टर या उपकार स्तुतीत जायचं कसं? It is very difficult. फार अवघड आहे. It is not difficult. तुम्ही असं म्हणाल की पास्टर हे सगळं फार अवघड आहे. अवघड नाहीये. Because कारण the love of God, that love with which he loved the whole world, that same kind of love, that same, maybe not measure, but the same quality of love has been poured into your heart. ज्या प्रीतीनं परमेश्वराने जगावर प्रीती केली त्याच प्रीतीला परमेश्वराने आपल्यामध्ये ओतलेला आहे. कदाचित त्या प्रमाणाने नव्हे, त्या मापाने कदाचित नसेल, पण त्याच दर्जाची, त्याच फर्स्ट क्लास क्वालिटीची प्रीती देवाने आपल्यामध्ये सुद्धा ओतलेली आहे. Now people will say, लोक म्हणतील, but pastor, I don't feel like नाही, loving pastor, my enemy. मला असं वाटतच नाही ना की मी माझ्या शत्रूंवर प्रेम करावं. तुला With the agape love, you cannot go by your feelings. अगापे प्रेमात तू भावनेनं चालून चालणार नाही. With agape love or the love of God, you cannot go by emotions. अगापे प्रेमात किंवा देवाच्या प्रेमात तू तुझ्या भावनांवरती चालून चालणार नाही. If you are restricted by your emotions and sentiments, be sure it will never reach an enemy. तुझ्या भावना जर तुला मर्यादा घालतायत की आज मला वाटलं म्हणून मी केलं, आज मला नाही वाटलं मी नाही केलं,
तर मग तू तर कधीच शत्रूंवर प्रेम करू शकणार नाही. Because you can never love your enemy or a stranger with emotions. कारण की तुझ्या ज्या भावना आहेत त्या भावनांनी तू कधीही अनोळखी माणसावर किंवा शत्रूंवर प्रेम करूच शकणार नाही. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? So what is this God's love? ते देवाचं प्रेम काय आहे? God's love is voluntary. देवाचं प्रेम म्हणजे स्वेच्छेनं, ज्याला मराठीत म्हणतात ना मुद्दामून केलं त्यांनी, ते मुद्दामून करायचं असतं ब्रदर. प्रेम काय? प्रेम खोड्या मुद्दामून नाही See, काढायच्या, प्रेम मुद्दामून We करायचं. all want to gather fruit in our lives. आपल्याला सर्वांनाच आपल्या जीवनात फळ गोळा करायचं असतं We all want to sow a good seed to आणि gain the चांगलं harvest. बीज की मला चांगला हंगाम कापायचा आहे म्हणून चांगलं बीज पेरायची जर सगळ्यांना इच्छा असेल. See, and God has ways and means to get you the blessing. आणि देवाकडे असे रस्ते असे मार्ग आहेत की ज्यानं तो तुम्हाला आशीर्वादित करू शकतो. And God is giving an opportunity to gather harvest आणि for you. देव तुला संधी देत आहे की तू तुझ्यासाठी चांगला भरघोस असा हंगाम किंवा पीक गोळा करावं. And one of the ways is to love your enemies, love those strangers, because through which you will have a very grateful heart. आणि चांगला भरघोस हंगाम पीक तुला जर गोळा करायचा असेल तर त्याचा एक मार्ग किंवा एक रीत ही आहे की तू तुझ्या शत्रूंवर प्रीती करायला लाग. Now that brother, तो भाऊ, I'm talking about now a Christian, ख्रिस्ती लोक, आता बिलीवर लोक, may not be the right choice or they may not deserve your love. कदाचित ते ब्रदर किंवा त्या सिस्टर तुमच्या प्रेमाच्या लायकीच्या नसतील असं तुम्हाला वाटत असेल. He doesn't deserve. की नाही, तो कुठं माझ्या प्रेमाच्या लायकीचा आहे की मी त्याच्यावरती एवढं उतू प्रेम करू. If we talked about the human love, then if he doesn't deserve love, don't love. मानवी प्रेमाविषयी जर बोलत असाल तर मग ठीक आहे. जर तो त्या प्रेमाच्या लायकीचा नाहीये तर मग मानवी प्रेमामध्ये तुम्ही असं म्हटलं तर चालेल की नाही तो प्रेमाच्या लायकीचाच नाही, मी त्याच्यावर प्रीती करू कशाला. But if you're talking about agape love, पण जर तू अगापे प्रेमाविषयी बोलत असशील you need to love them in spite of, because they also are God's children. तर मग ते कसेही जरी असले तरी मुद्दामून तुला त्यांच्यावर प्रीती करावीच लागेल. का? कारण तेही परमेश्वराचीच मुलं आहेत. They may be naughty children, but they are naughty children of God. कदाचित ते खोडकर असतील पण ती परमेश्वराचीच खोडकर मुलं आहेत. You need to know one thing, एक that गोष्ट- people belong to God. एक गोष्ट तुम्हाला बिलीवर झाल्यानंतर कळलं पाहिजे की संपूर्ण बिलीवर समाज किंवा ख्रिस्ती लोक परमेश्वराच्या मालकीचे लोक आहेत. And whether we love them or not, God loves them. आणि आपण त्यांच्यावरती प्रेम करू किंवा न करू त्यांनी काही फरक पडत नाही. देवा प्रत्येक बिलीवरवर, प्रत्येक ख्रिस्ती माणसावर प्रेम करतो. And since we are born in the same family of God, we should be at peace with them. आणि आपण परमेश्वराच्या फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये जन्म घेतलेला असल्यामुळे काही जरी झालं, काही जरी असो, आपण सगळ्यांवर प्रीती ही केलीच पाहिजे. And if you have love for them, आणि जर तुम्ही त्यांच्यावर प्रीती केली, I'm not saying you'll be sitting down with them and eating with them and sleeping with them. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही त्यांच्यावर प्रीती कराल म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर बसाल, उठाल, झोपाल, जेवाल, असं नाही. No. नाही. But you will have a right heart towards पण them. तुमचं हृदय त्यांच्या विषयीनं योग्य असेल. You will thank God for them. तुम्ही परमेश्वराची उपकारस्तुती कराल त्यांच्यासाठी. See, sometime or the other, they may have been a blessing to you. आणि कधी ना कधी ते तुमच्यासाठी आशीर्वाद ठरलेली असतील की नाही. Maybe now they are not. कदाचित सध्याला ते तुमच्यासाठी आशीर्वाद नाही आहेत. But once upon a time, you all were very good friends. पण एकेकाळी कधीतरी तुम्ही चांगले मित्र आणि मैत्रिणी होता ना. So at least thinking upon that time, मग कमीत कमी त्या गत जीवनाविषयी, त्या पहिल्याच्या दिवसांविषयी आठवण करून let thanksgiving be there in our heart for all men. आपल्या हृदयामध्ये सर्व माणसांसाठी उपकार स्तुती कायम ठेवा. Amen. Amen. And God appreciates such an attitude. आणि देवबाप अशा वृत्तीचं कौतुक करतो. God appreciates such an attitude. परमेश्वर अशा वृत्तीचं कौतुक करतो. Just imagine if you had a great position or something which is very valuable in your eyes. कल्पना करा की तुम्हाला असं काहीतरी मिळालंय की जे तुमच्या नजरेमध्ये फार मौल्यवान आहे And you cherish it much. आणि तुम्हाला खूप त्यात आनंद मिळतो. ते फार तुमच्यासाठी मौल्यवान आहे. And if somebody has taken that thing in his hand and is tossing up in the air and using it in a very vague way and just dropping it on and off, you will feel hurt in your heart. आणि ती तुम्हाला आवडणारी गोष्ट, तुम्हाला मौल्यवान वाटणारी गोष्ट किंवा चीज एखाद्या समोरच्या माणसाने आपल्या हातात घेतली आणि सारखं आपलं त्याच्याशी खेळत राहिला, त्याला पाडत राहिला, तर तुम्हाला कसं वाटेल त्याविषयीनं? For that person it may be a toy, but for you it is priceless. तुम्ही म्हणाला रे तुझ्यासाठी हे खेळणं असेल पण मला हे फार मौल्यवान आहे. In the eyes
of the people लोकांच्या or नजरेत in your eyes concerning somebody else, you may have bitterness. तुझ्या नजरेमध्ये कदाचित काही लोकांसाठी तुला कडूपणा असेल की ये लोगों को But in the eyes of God, पण देवाच्या नजरेत He loves us all equally. तो आपल्या सर्वांवर समानतेनं प्रेम करतो. And that's why म्हणून when you are hurt and you have no grateful heart concerning others, God is hurt with you. आणि म्हणून जेव्हा तुम्ही वाईट वाटून घेता आणि मनामध्ये कडूपणा ठेवता आणि मग त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी उपकार स्तुती करत नाही, तर त्यावेळेला परमेश्वर तुमच्यासाठी परमेश्वराला तुमच्याविषयीनं वाईट वाटतं. Because God is very careful about His positions. कारण की देव त्याच्या सर्व गोष्टींविषयी माणसांविषयी फार संभावून असतो. Praise the Lord. हालेलुया. So out of the heart of love pours forth thanks. तर प्रीतीच्या अंतःकरणातनं उपकार स्तुती बाहेर येते. Amen. हालेलुया. Not the love of the world, जगातलं प्रेम नाही, because कारण the world's love is only loving towards its own. जगातलं प्रेम कसं असतं, मानवी प्रेम कसं असतं की आपण आपल्या लोकांवरती प्रेम करा, अख्ख्या जगावर आपण काय प्रेम करायचं. It loves those that love back or give back. किंवा जे त्यांच्यावर प्रेम करतात त्यांनाच ते प्रेम करतात, जे त्यांना देतात त्यांनाच ते देतात. That's why even God said, म्हणून देवही म्हणाला, does not a mother love the child of her womb? एखादी आई आपल्या पोटच्या बाळावर प्रेम करते की नाही. That is the extent of human love. मानवी प्रेमाची पराकाष्ठा किंवा टोक अगदी उच्च पातळी म्हणजे मातृप्रेम. Then He compares with His love आणि मग देव तुलना करतो आपल्या स्वतःच्या by प्रेमाची, saying, असं म्हणून even she may forget. की कदाचित आई विसरेल. Now what is He talking about? आता पुढे तो काय बोलतोय ते He is समजलं पाहिजे. talking about now heavenly love. आता तो स्वर्गीय प्रेमाविषयी बोलू लागला. He started with the human love, मानवी प्रेमानं मातृप्रेमानं प्रभूंनी सुरुवात केली. then मग He ends up with the divine love. समाप्ती कशी केली की आई जरी विसरली I will not forget. तरी मी तुला विसरणार नाही. Now that kind of love has been poured in your heart. ते प्रेम जे आहे ना, त्या पद्धतीचं प्रेम तुमच्या माझ्या हृदयात त्यांनी ओतलंय. And love never fails. आणि प्रीती कधी अपयश देत नाही. Love never carries ill feeling. प्रीती कधी कुणाविषयी वाईट भावना ठेवत नाही. The world's love has limitations. जगातल्या मानवी प्रेमाला मर्यादा आहेत. It never crosses the boundary of self or family or blood. जगातलं मानवी Or प्रेम relation. मी, माझी फॅमिली, माझे नातेवाईक, माझा समाज याच्या पलीकडे त्यांचं प्रेम जात नाही. But when you have love for the world, पण जेव्हा संपूर्ण जगासाठी तुम्ही प्रेम बाळगता, you start witnessing to the world. मग त्या जगातल्या लोकांना तुम्ही सुवार्ता You सांगायला want the लागता. world to be saved. मग तुमच्या मनात ही भावना जागृत होते की मला अख्ख्या जगाचं तारण हवंय. And your prayer is not only for your family but for all men. आणि मग तुमची प्रार्थना फक्त तुमच्या फॅमिलीसाठी राहत नाही, तर तुम्ही सर्व माणसांसाठी प्रार्थना करू लागता. Supplication, intercession, मग तुम्ही prayers सर्व माणसांसाठी विनंत्या रदबदल्या करायला लागता, for all men. सर्व माणसांसाठी. And this comes true only when you are moved with agape love. आणि हे कधी खरं होईल, जेव्हा तुम्ही अगापे प्रेमानं चालू लागाल तेव्हाच हे खरं होईल. Amen. Amen. It goes beyond your family. अगापे प्रेम आपल्या स्वतःच्या फॅमिली पलीकडे जातं. Love your enemies. आपल्या शत्रूंवर प्रीती कर. Praise the Lord. हालेलुया. That is way beyond what the world expects. आणि जग आणि जगातले लोक किंवा मानव जी काय अपेक्षा ठेवतो त्या सगळ्या अपेक्षे पलीकडचं आहे हे प्रेम. Now, if I have to love you, समजा मी तुमच्यावर प्रेम करायचंय, maybe a little portion of my emotion will be stirred up because I have been knowing you for quite some time. तर कदाचित माझ्यातल्या काही भावना अशा उचंबळून येतील, कारण की बऱ्याच दिवसांपासून आता मी तुम्हाला ओळखतो, मला माहितीये तुम्ही कोण आहात. But wicked men पण दुष्ट लोक or people who have ruined you or hurt you, किंवा ज्या लोकांनी तुमचा नाश करायचा प्रयत्न केला, तुम्हाला वाईट वाटेल असं केलं, मारलं, बोलले, there तिथे your emotion will not work. तिथे तुमच्या भावना काम नाही करणार. There has to be a voluntary move. मग तिथं स्वेच्छेनं पाऊल उचलायला लागतं. And because there is a voluntary move or a need of a voluntary move, many people don't want to walk this walk of love. आणि तिथं स्वेच्छेनं मुद्दामून पाऊल टाकून आपल्याला त्यांच्यावरती प्रेम करावं लागतं, म्हणून बरेच बिलीव्हर या क्षेत्रामध्ये जातच नाहीत, दुर्लक्ष करतात. Because it needs an effort on your part. कारण तुमच्या बाजूने त्यात प्रयत्न करावे लागतात, ऑन पर्पज, मुद्दामून. Somebody said, कोणीतरी बोललं, no, but if it is love, it has to come spontaneously. नाही नाही, पण जर प्रेम असेल तर आपोआप असं बाहेर पडलं No, this पाहिजे. is not yours. It is the fruit of the Spirit. हे प्रेम तुझं प्रेम नाहीये राजा, की आपोआप असं बाहेर उचंबळून पडायला. हे पवित्र आत्म्यातलं फळ आहे प्रेम. If it was your own, it will be only for your own. जर ते तुझं असतं तर तू फक्त स्वतःसाठी ते उचंबळून बाहेर काढून दाखवशील,
पण ही जी प्रीती आहे ना तुझी नाही, ती पवित्र आत्म्याने दिलेली भेट आहे, फळ आहे. And this agape love, आणि हे अगापे प्रेम every time you want it to flow, दरवेळेला जेव्हा तुम्ही इच्छा बाळगता की हे अगापे प्रेम माझ्यातून वाहावं, it will require you to pay a price. त्यासाठी तुम्हाला मग किंमत ही मोजावीच लागेल. Understand this what I'm saying. समजून घ्या मी काय म्हणतो. त्याच्या मागे तुम्हाला चिमटे हे बसणारच. Human love does not ask for a price, but it takes the price. मानवी It does प्रेम. it for gain. मानवी प्रेम फायद्यानं मतलबी काहीतरी हेतू ठेवून ते प्रेम करतं. There has to be a reason. त्याच्या मागे काहीतरी कारण असायला हवं. You may be a patriotic, कदाचित तुम्ही फार देशभक्त वगैरे असे कुणी असाल किंवा भक्तिमान असाल, but that love is different from God's love. पण ते सगळं जे प्रेम असतं ना ते फार वेगळं प्रेम आहे. देवाचं प्रेम असं नाहीये. हे I जगात love you because I expect you to love me back. That is human love. मानवी प्रेम कसं असतं की मी तुझ्यावर प्रेम करतो तर मी तुझ्याकडनं अपेक्षा ठेवतो की मी तुझ्यावर एवढं प्रेम केलंय मग तूही माझ्यावरती प्रेम करायला But पाहिजे. agape love says, I love you because you don't love me back, but I will still continue loving until my last breath. I will love you and give thanks for you. अगापे प्रेम काय म्हणतं माहितीये की मी तुझ्यावरती प्रेम करतो, काही असो तू माझ्यावर प्रेम कर न करो, मी तुला आवडो न आवडो, तू माझ्याशी कसंही वागो, मी अगापे प्रेम तुझ्यावर करायचं ठरवलेलं मुद्दामून मी तुझ्यावर प्रेम करणार, कारण माझ्यामध्ये देव आहे आणि देवाची प्रीती अगापे माझ्यामध्ये आलेली आहे. आय लव्ह यू. And if you move by this kind of love, your marriage will be strengthened. आणि अशा पद्धतीच्या प्रेमाने जर तुम्ही चाललात तर तुमच्या विवाहांना सुद्धा बळ येईल, बळ. It will never break. आणि तो विवाह कधीही तुटणार नाही, कारण की तिथे मतलब कधी असणारच नाही. No matter how bad you treat me, मग तुम्ही किती वाईट रीतीने मला वागवा, say, I will still love you. मी तरीही तुमच्यावर I प्रेम will thank करणार, God for you. मी तुमच्यासाठी उपकार स्तुती करणार, अशी जर वृत्ती ठेवली तर कधी काही तुटणारच नाही ना. Amen. आमेन. Because agape love places everything and itself on the altar. कारण अगापे प्रेम जे असतं ना ते सगळं वेदीवर ठेवतं आणि सगळं ठेवताना स्वतःलाही वेदीवर ठेवतं. That's what I heard about King David saying. दावीद राजा हेच बोलताना मी ऐकलं. Because he had grasped this knowledge of walking in love. दाविदानं परमेश्वराची ही नाडी बरोबर पकडलेली होती. कुठली? की प्रीतीमध्ये चाल. परमेश्वर प्रीती आहे, प्रीतीनं चाल. हे दाविदाने बरोबर आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलं. First Chronicles 21:24. एक इतिहास 21:24. King David said to Ornan, no, but I will verily buy it for the full price, for I will not take that which is thine for the Lord, nor offer burnt offerings without cost. पहिला इतिहास 21वा अध्याय त्यातलं 24वं वचन. तेव्हा दावीद राजा अर्णानाला म्हणाला, नको, मी ते पूर्ण मोल देऊनच विकत घेईन, कारण जे तुझे आहे ते मी यहोवासाठी घेणार नाही आणि मोल दिल्या वाचून घेतलेले होमार्पण मी नाही अर्पण करणार. See that? That's why म्हणून Jesus didn't say, येशू असं नाही बोलला, please start loving. प्लीज एकमेकांवर प्रीती करा. No, नाही, this is my commandment, ही माझी आज्ञा आहे that you love one another. की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. My love माझं प्रेम I have poured in your heart. तुझ्या हृदयात ओतलंय मी, Use it. वापर ना. That's why I command you to use it. म्हणून मी येशू म्हटला, आज्ञा देतोय मी तुम्हाला की एकमेकांवर प्रीती करा. Amen. आमेन. So agape love has no feeling. अगापे प्रेमाला भावना नसतात की वाटलं The केलं, moment नाही you वाटलं. go into feelings, you will stop loving others. ज्या क्षणाला तुम्ही भावनांवर जाल ना त्या क्षणाला तुम्ही दुसऱ्यांवरती प्रेम करणं थांबवालच, कारण की तुम्हाला कधी दुसऱ्यांवरती प्रेम करणं ही भावना मनात येणारच नाही. Agape love will cost you every time you use it. अगापे प्रेमासाठी तुम्हाला काही ना काही किंमत द्यावी लागेल. ज्या दर वेळेला तुम्ही ते प्रेम वापराल It त्यावेळेला will cost you your ego. मग त्यासाठी तुम्हाला तुमचा अहमपणा सोडावा लागेल. It will cost you your pride. मीपणा, घमेंड, गर्व, मी, माझं, होका, हे सगळं सोडायला But लागेल. it's better to hang that pride in the topmost gallows of Haman. पण मी तर म्हणतो हमानाच्या गळफासाला हा सगळा मीपणा, गर्व, घमेंड, अभिमान द्या ना घेऊन. Because if we don't do it, then Haman will be put on the gallows. कारण की आपण जर तसं केलं नाही तर हमानाला गळफास दिला जाईल. It's better to hang pride there. मग तिथे गर्वाला तुम्ही गळफास द्या. And how can you hang pride there? आणि तिथे गर्वाला गळफास कसा द्यायचा? Moving out and loving forcedly or प्रेमाने बाहेर पडायचं. voluntarily. मुद्दामून प्रेमाने बाहेर पडून प्रेमाने चालायचं, बोलायचं मुद्दामून.
Lord, I thank you, प्रभू Lord, तुला for this धन्यवाद. person. तुझे उपकार I know, प्रभू, Lord, he has hurt me, या Lord. माणसासाठी तुला उपकार स्तुती प्रभू. मला माहितीये त्यांनी मला वाईट वाटेल असं केलंय. But nevertheless, ठीक आहे, काय हरकत नाही. I हालेलुया. thank you, Lord. मी तुझे आभार मानतो. Maybe you only brought him. कदाचित तूच त्याला माझ्या जीवनात आणलं. You brought Shimei in my life तूच to throw माझ्या stones जीवनात on शिमी me. आणला. दावीद म्हटला त्यांनी मला दगड मारली, देवानी परवानगी दिली असेल शिमीला म्हणून Otherwise, मारली. why he will touch me, नाही तर Lord? कशाला शिमी येऊन मला हात मारणार So it किंवा is दगड good, Lord. You मारणार. have a plan, Lord. तर चांगलंच झालं दे बाप्पा, तुझी काहीतरी योजना होती त्या माणसाच्या द्वारे. It's not for him, but me. त्याच्यासाठी नाही, पण माझ्यासाठी तू हे केलं, For my goodness. माझ्या चांगल्यासाठी, की मी बदलावं. So I thank you, Lord, for म्हणून Shimei. म्हणून मी तुला धन्यवाद देतो प्रभू शिमीसाठी. Because of him, शिमीमुळे I could be on my knees most of the time. मी जास्तीत जास्त वेळेला माझे गुडघे टेकून प्रार्थना केल्या. Thank you, Lord. धन्यवाद, धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thanks. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Some धन्यवाद हे of, बाबा, some of the धन्यवाद. wives, when they meet their friends and their friends give them something, they say, Shukriya. Thank you. काही बायका जेव्हा आपल्या मैत्रिणींना भेटतात आणि त्यांनी त्यांना काही दिलं तर म्हणतात थँक्यू, धन्यवाद. And the other person, thanks कशाला म्हणता? मग समोरची म्हणते ना थँक्यू कशाला. आपलंच आहे ना तुम्ही. हो ना. अरे आपल्या लोकांना कधी हो थँक्स ना. बोलता का? आणि then घरात काय झालं, नवऱ्याने काय नाही केलं, काय थँक्स पण करत नाही, काय नाही. आणि नवऱ्यानं समजा कधी धन्यवाद मानले नाही तर मात्र सरकतं डोकं. हं? एवढं केलं तरी काय? हो ना. पण तिकडं म्हणतात तुम्ही आपलंच आहे, कशाला हो, धन्यवाद? बाहेर बोलताना अरे तुम्ही काय थँक्यू म्हणायचं, आपण तर So is that agape love? ते काय आगामी That प्रेम, is human love. ते मानवी प्रेम आहे. See? That is human love. ते मानवी प्रेम आहे जे तुला असतं तसं हलम करायला लावतं. Agape love is not expecting anything. अगापे प्रेम ना निस्वार्थी असतं की मला काही नको. Amen. It loves because it is love. मला काही अपेक्षा नाही, मला काही नको, मी प्रेम करते कारण मी ती प्रीती आहे. I thank you, Lord, for all of them. प्रभू धन्यवाद, सर्वांसाठी तुला That is धन्यवाद. the kind of heart you need to carry. असं हृदय आता आपल्यामध्ये आपण डेव्हलप करायला हवं. And that when you are moving with this kind of love, there will be a struggle inside of you. आणि या पद्धतीच्या प्रीतीनं तुम्ही चालत असताना आतमध्ये थोडेसे संघर्ष होणार आहेत. Especially for those whom you have a hard feeling. खास करून जे लोक तुम्हाला पटत नाहीत आणि ज्यांच्याशी तुमचं सारखं खटकतं. And it is obvious because आणि हे ऑब्वियस आहे, म्हणजे बरोबर आहे, you don't have a feeling of love for them. कारण की तुम्हाला त्यांच्यासाठी काही भावनाच वाटत नाही प्रेमाची. And if you dwell on your feeling, you will not have a feeling to love them who hurt you. But if you dwell on agape love, whether the feeling says yes or not, you will go out आणि त्या and love भावनेवर, because it is God's love. त्या भावनेवरच जर तुम्ही अवलंबून राहिला तर मग तुम्ही अशांवर प्रीती कधी करणारच नाही की ज्यांनी तुम्हाला वाईट वाटेल असं केलंय. पण जर तुम्ही अगापे प्रीतीला वाव दिला तर मग जरूर तुम्ही अशा सगळ्यांवरती प्रीती कराल. Amen. It's very difficult for some काहींना फार अवघड जातं, because they are not born again. काहींना फार अवघड जातं कारण की त्या बिलीवरचा नवीन जन्म झालेला नाही. They are only members of a church. फक्त चर्चचे मेंबर आहेत. Then they say, मग म्हणतात how to love our enemies? कसं रे शत्रूंवर How प्रीती to करा? thank God for my wicked people? त्या वाईट लोकांसाठी कसं रे उपकार स्तुती करा. Because कारण they have used the extent of their human love, which says, love your neighbors as you love yourself. त्यांनी ते मानवी प्रेमाची सीमा गाठलेली आहे की जिथं आपण स्वतःवर प्रीती करतो तसं दुसऱ्यांवर प्रीती कर, यापर्यंत ते पोचले. But पण to love by paying a price, they don't know. किंमत मोजून एखाद्यावरती प्रेम करणं, स्वतःला चिमटा बसवून घेऊन एखाद्यावरती प्रेम करणं, हे त्यांना समजतच नाही. They look at Jesus and say, Jesus could do it. ते येशूकडे बघतात आणि म्हणतात ये तो खाली जीसस ही कर सकता, Only God can do it. ये तो खाली प्रभू ही कर सकता. आम्ही काय? आम्ही पापी हो एकदम. का? कोण बोला? कचरा आहे, हे ते. फिर तुम लोग Because they are not born again. आणि नवीन जन्म झालेला नाही. And nobody talks on this kind of love. आणि या पद्धतीच्या प्रेमावर ना कधी कोणी बोलतही नाही. They will talk about the first mile but not the second mile. पहिलं माईल सगळीकडे प्रीचिंग मध्ये सांगितलं जातं, दुसरं माईल कधी कोणी सांगत नाही, शिकवत नाही. Love your own. स्वतःवर प्रेम कर, स्वतःच्या लोकांवर फॅमिलीवर प्रेम कर, फॅमिलीवर प्रेम कर. नातेवाईकांवर प्रेम कर, Yes. तुझ्या सोसायटीवर प्रेम कर. That's all. बस.
Thank the Lord for your own. तुझ्या स्वतःच्या लोकांसाठी प्रभूचे आभार मान. Thank the Lord for those who are blessing you every day with money. दर दिवशी जे लोक तुला पैशाचा आशीर्वाद देतात त्यांच्यासाठी प्रभूचे Thank आभार the मान. Lord for those who are giving you week after week food to eat. दर आठवड्याला जे लोक तुला जेवण देतात त्यांच्यासाठी प्रभूचे आभार मान. Thank God for this fellow who has been a blessing once upon a जो time. माणूस एकेकाळी तुला आशीर्वाद ठरला त्याच्यासाठी प्रभूचे आभार मान. You don't need agape love to thank such people. त्याला काय आगापे प्रेम लागतं का अशा सगळ्यांवरती प्रेम करायला? ते तर एनिवे सगळेच करतात. But some of us even don't land there. We are still way down. असे काही लोक असतात की जे तेही करत नाहीयेत, म्हणजे ते कुठल्या पार खालच्या पातळीला घसरले. Many times we don't have an attitude of gratitude. म्हणजे बऱ्याच वेळेला उपकाराचं अंतःकरणच आपल्यामध्ये राहत नाही. स्वतःच्या लोकांवरती प्रीती करत नाहीये, हा शत्रूंवर प्रीती करायला कधी निघायचा? Sometimes we cannot, have a thankful heart, a grateful heart concerning our own spouses also. कधी कधी आपण आपल्या स्वतःच्या पतीविषयी किंवा आपल्या स्वतःच्या पत्नीविषयी सुद्धा परमेश्वराला उपकार देत नाही. You find it very hard to thank. अवघड जातं म्हणायला की आमच्या हिच्यासाठी तुला धन्यवाद. Because it's much more easier to give judgment words कारण की than असे to give thankful words. न्यायाचे शब्द देणं एकदम सोपं जातं. हे ना असलेच आहेत. Fire and brimstone is very easy for us. आग आणि अग्निज्वाला वगैरे खाली उतरवणं फार सोपं असतं John आपल्याला. and James said, Lord, ask us now, we will put fire or what. जसं योहान आणि याकोब म्हणाले, प्रभू आत्ता बोल, उतरवू का आग? But giving of thanks for all men is पण difficult. सर्व माणसांसाठी उपकार स्तुती अवघड. But this is the peculiarity. परंतु हेच वैशिष्ट्य आहे. Because God himself doesn't struggle with this love. कारण की देव स्वतः या पद्धतीच्या प्रीतीमध्ये काही संघर्ष करत नाहीये, झटत नाहीये. तर Amen. तुम्ही कशाला एवढे खपून खपून ते आगापे प्रेम करताय? The love of God reaches out to each and every one of us equally and powerfully. परमेश्वराचं प्रेम आपल्या प्रत्येकापर्यंत त्याच समानतेनं आणि तेवढ्याच सामर्थ्यानं पोचतं. So the basis of your thanksgiving attitude is based on love. तर तुमच्या उपकार स्तुतीची जी वृत्ती आहे ती प्रेमावर आधारभूत हवी. No hell, no demon, nothing can separate us from the love of God. मग नरक काय किंवा सैतान काय का भूत दुरात्मे काय, कुणीच आपल्याला परमेश्वराच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. In other words, दुसऱ्या शब्दात nobody can talk it out to God about us or against us. आपल्याविषयी किंवा आपल्या विरोधात कुणीही देवाशी बोलू शकत नाही, Amen. वाद घालू शकत नाही. प्रभू तो बरोबर नाही. देवाशी असा वाद कोणी नाही घालू शकत की ती जयश्री ना तसलीच आहे. एवढं तू करतो, तो काय करतो बघ ना. God says, देव म्हणतो मला काय सांगू नको. बोलू नको. No hell, no demon, no heights, no depths can separate me from that person. नरक म्हणा किंवा सैतान म्हणा किंवा भूत दुरात्मे म्हणा, त्या व्यक्तीपासून मला वेगळे करू शकत नाहीत. Even those people who are in Hades and hell, God still loves them. जी लोक अधोलोकात आणि नरकात आहेत त्या लोकांवरही देवाचं अजूनही प्रेम आहे. But God cannot do anything for them. आता देव त्यांच्यासाठी काही करू नाही शकत. Because the highest quality of his love he has shared with the world. कारण की देवाचं उच्च प्रकारचं जे प्रेम होतं ते त्याने अख्ख्या जगाशी वाटलंय. Now beyond that he cannot go. त्याच्या पलीकडे देव जाऊ नाही शकत. There is no greater love than agape love. महान प्रीती आगापे प्रेमापेक्षा महान प्रीती या अख्ख्या दुनियेत तुम्हाला सापडणार And नाही. with that highest kind of love, God has loved this wicked world. आणि त्या उच्च प्रकारच्या अगापे प्रीतीनं देवाने या दुष्ट आणि वाईट जगावर प्रेम केलं. And if people don't understand this love, they have to go to hell. आणि तरीही जर लोकांना आणि मानवजातीला परमेश्वराचं प्रेम कळलं नाही तर त्यांनी तर नरकात जाणं ठरलेलं आहे आणि त्यांनी नरकातच गेलं पाहिजे. मग Because what more can he do? का अजून जास्त देवबाप काय करणार त्यांच्यासाठी? There is no greater love than one dying for the others. त्याच्यापेक्षा महान प्रीती नाहीच आहे ना की एखाद्याने आपला प्राण समोरच्या माणसासाठी द्यावा. And Jesus died for the world. आणि येशू तर जगासाठी अख्ख्या मानवजातीसाठी मरण पावला. अजून काय And if करायचं? people don't accept this love, where should they go? आणि अशा पद्धतीच्या येशूच्या प्रेमाचा स्वीकार जर लोकांनी केला नाही तर ती लोक कुठे जायच्या योग्यतेची आहेत तुम्ही ठरवा. See, God's love never ceases. देवाचं प्रेम कधी थांबत नाही, संपत First नाही. of all, he never made hell for men, he made hell for angels. एक तर नरक त्यांनी मानवासाठी निर्माण केलं नव्हतं, दूतांसाठी नरक निर्माण केलं होतं. Every time he looks in hell, ज्या he looks दरवेळेला- at the people, his love goes out for them. ज्या दरवेळेला तो नरकात पाहतो, नरकातली लोक पाहतो, परमेश्वराचं अंतःकरण प्रेमाने उचंबळून येतं. People think that God is a judgmental God. लोकांना आपलं उगीच असं वाटतं की देव म्हणजे फार न्याय करणारा देव आहे. But if we see the core heart of his heart, God is love. It doesn't say God has love. पण देवाच्या अंतःकरणाची नाडी धर ना,
तर तुला समजेल की देव प्रीती आहे. And in the heart of love, there is compassion, there is mercy, and all these attributes flow forth out of the heart of love. आणि प्रीतीच्या अंतःकरणातूनच हे सगळे गुणधर्म बाहेर वाहतात. Amen. That's why he makes his sun to shine on the wicked and on the just also. म्हणून तर देवबाप सूर्य जेव्हा उगवतो, सूर्याचा प्रकाश, सूर्याचं ऊन जे असतं ते वाईट लोकांवर, चांगल्या लोकांवर, सगळ्यांवर प्रकाशमान होतं. Amen. देवाने काय असं ठरवलंय का चांगल्यावर बिलीवर लोकांवरच ऊन आणि बाकीच्यांवर नाही, असं कधी तुम्ही पाहिलंय? And God's love is not only in words, it is in action. आणि देवाचं प्रेम कधी फक्त बोलण्यात नाही, So when करून दाखवलेलं आहे. when you're thanking God for people, you need to even go out of the way and hallelujah. try to even bless the enemies. आणि म्हणून लोकांसाठी प्रीती करायला जेव्हा तुम्ही बाहेर पडता, त्याला शत्रूंवर सुद्धा प्रीती करून तुम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करून दाखवा. Amen. Love should be in expression. प्रीती कृत्यांमध्ये दिसली पाहिजे. प्रीतीला हावभाव असतात, ते हावभाव दाखवा. And you know, the expression of God's love is none other than Jesus. आणि देवाच्या प्रीतीचे प्रदर्शन किंवा हावभाव किंवा देवाच्या प्रीतीचं कृत्य म्हणजे येशू. Because love always demands an expression. कारण प्रीती नेहमी कृत्य मागते की तू करून दाखव. Whether it is thanksgiving मग or उपकार in स्तुती other असो, attributes. मग उपकार स्तुती देऊन म्हणा किंवा काहीतरी 1 मैल जास्तीचं चालून म्हणा किंवा काही, ती प्रीती दिसली पाहिजे कृत्यांमध्ये. नुसतं बँड वाजवून चालणार नाही. Love always demands that something be surrendered. प्रीती नेहमी हीच मागणी करते की काही गोष्टी मला वेदीवर पाहिजेत, वेदीवर. Amen. Surrendering. शरणी आहे, माझ्या शरणी आहे. You surrender something to give. देण्यासाठी कर शरण. Anything that you love काही in the world, जगामध्ये ज्या कशावर तुम्ही प्रेम करता, God will take it away. देव तुमच्यापासून ते काढून घेईल. If you put agape love for it, जर तुम्ही अगापे प्रेम त्या जागी घातलं, He will take it away. तो काढून घेईल. अगापे प्रेमाची जागा जर तुम्ही जगातल्या इतर गोष्टींना द्यायला सुरुवात केली तर देवबाप कधीतरी ते सगळं काढून घेईल. God didn't tell Abraham, give Ishmael to me on the altar. देवाने अब्रामाला वेदीवर इश्माईल नाही मागितला, He said, the one whom you love the most. पण जो तुझा लाडका आहे, The एकुलता beloved आहे, means the one whom you love the most. एकच आहे ना, तुझा लाडका आहे ना, खूप वर्षांनी झाला आहे ना, तो पाहिजे. And when he offered him, आणि जेव्हा अब्रामाने त्याला नेलं वेदीवर, it was a pain for him त्याला वाईट वाटत होतं, दुखत होतं. because it was surrendering his son. कारण मुलाला, लाडक्या पोराला जो एवढ्या वर्षांनी झालाय, एकच आहे, 10 नाही आहेत, त्याला देतोय मी. See, it showed an expression of his love towards God. म्हणजे अब्रामाचं It देवावर, cost him. अब्रामाचं देवावर किती प्रेम होतं याचं प्रदर्शन त्यांनी करून दाखवलं. त्याला त्याची किंमत मोजावी लागली. Every time you serve God, ज्या दरवेळेला तुम्ही परमेश्वराची कामं किंवा सेवा करता, every time you go out and preach the good news, बाहेर जाऊन सुवार्ता सांगता, you are paying the cost. तुम्ही किंमत मोजता, त्यामागे You are paying the cost. मोजावी लागते And किंमत. God will bless you for it. आणि देव त्याचा आशीर्वाद तुम्हाला देईल. Living for yourself, स्वतःसाठी जगायला you don't need to be anointed. अभिषेक लागत नाही You don't ब्रदर. need to have agape love. स्वतःसाठी जगायला अभिषेक, अगापे प्रेम काहीच लागत नाही. Loving your own people is not agape love. फॅमिलीवर, नातेवाईकांवर, आपल्या लोकांवर प्रेम करायला अगापे प्रेम लागत नाही. Doing great things for your own is not agape love. स्वतःच्या लोकांसाठी मोठी मोठी कामं करायला अगापे प्रेम लागत नाही. But doing for those who are not your own, पण जे तुझे लोक नाही आहेत, that is agape love. त्यांच्यासाठी जर तू अगापे प्रीती दाखवली तर ती अगापे प्रीती. John said योहान बोलला in 1 John 3:16 to 18, 1 योहान 3:16 ते 18, by this we know love. See, how do we know love? आपल्याला प्रीती कशी कळते? By this we know love. यावरून Because he laid down his life for us. यावरून आपल्याला, आपणा करता त्याने आपला जीव अर्पण केला, यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले. Are you understanding? समजतं का? How will I know that you have love? मला कसं कळणार की तुझं माझ्यावर प्रेम आहे? How? कसं कळणार मला? By you laying down your life for others. तू दुसऱ्यांसाठी जर आपला प्राण अर्पिला
फक्त समजेल तू दुसऱ्यांवर प्रीती करतो. That is God's love. ते देवाचं प्रेम आहे. That is agape love. ते अगापे प्रेम आहे. Many people have बरेच. very rarely used agape love. बरेच लोक, बरेच बिलीव्हर लोक फार कमी वेळेला अगापे प्रेम वापरतात. Most of the time they have used human love. जास्तीत जास्त वेळेला बिलीव्हर लोक मानवी प्रेमाच्या पातळीतच खेळतात. There only you find them working. तिथल्या तिथेच त्यांना काम करताना, सेवा करताना आपण पाहतो. Any work done with human love will not give you rewards, but any work done with agape love will give you rewards. जे कुठलं काम आणि सेवा तुम्ही मानवी प्रीतीतनं कराल त्यातून तुम्हाला फळ मिळणार नाही, पण जे काम आणि जी सेवा तुम्ही अगापे प्रीतीनं कराल त्यातून तुम्हाला फळ मिळेल. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? And further John says, पुढे योहान म्हणतो, and we also ought to lay down our lives for the brethren. आणि आपण भावांकरता आपला जीव अर्पण करावा हे योग्य आहे. See, he may not be able to give everyone salvation कदाचित तो प्रत्येकाला तारण देऊ शकणार नाही because of their rebelliousness, त्यांच्या बंडखोर स्वभावामुळे, but his mercy and his love is everywhere. पण त्याची दया आणि त्याचं प्रेम सगळीकडे आहे, सर्वत्र आहे. See, you can put a big sticker on your scooter, on your car, in your house. God loves you. तुम्ही तुमच्या गाडीवर किंवा घरावर, स्कूटरवर मोठं स्टिकर लावू शकता की देव तुझ्यावर प्रीती करतो. But yet people will never understand. तरी लोकांना ते वाचून कळणार नाही. They will not understand agape love. लोकांना अगापे प्रेम ते स्टिकर वाचून समजणार नाहीये. If you just write God loves you. जर तुम्ही लिहिलं देव तुझ्यावर प्रीती करतो, Because कारण true love खरं प्रेम, has an expression. खऱ्या प्रेमाचं प्रदर्शन असतं. And they have to know if God loves what he has done. आणि त्यांना हे आधी समजावून दिलं पाहिजे की तू जो म्हणतो देव तुझ्या माझ्यावर प्रीती करतो तर त्या देवाने माझ्यासाठी केलंय काय. Because love does. कारण की प्रेम करते. Love does not stand alone. प्रेम एकटं उभं राहत नाही, Love does. प्रीती करून दाखवते. Love has its expression. प्रीतीला प्रदर्शन असतं, Love has its action. प्रीती मागे कृती असते. Love goes because it loves. प्रीती मागे कृती असते, प्रीती जाते कारण ती प्रीती आहे. And it does not count the cost. आणि ती किंमत मोजत नाही की मला एवढं सगळं त्याग करावा लागला तुमच्यावर प्रेम करायला, असं ती बोलून नाही Because दाखवत. love is sacrifice. कारण प्रीती त्यागच आहे. Love is sacrifice. प्रीती त्यागच आहे. It is painful. त्यात वेदना होतात, It is an effort. त्याला मेहनत, त्याला आपल्याकडनं प्रयत्न करावे It लागतात, is a voluntary. स्वेच्छेने करायला लागतं, मुद्दामून करायला लागतं. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? That's why म्हणून John 3:16, योहान 3:16 it does not say God so loved the world, असं नाही लिहिलेलं की देवाने जगावर एवढी प्रीती केली, but it adds पण पुढे लिहिलंय that he gave his only begotten son for the perishing world. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगासाठी दिला, अशी कंप्लीशन आहे त्याची. See, if God just sits in the heavens and says, I love you, I love you, I love you, I love you. परमेश्वर नुसतं स्वर्गात बसून म्हणत राहिला माझं तुझ्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. See, every religion says God loves us. प्रत्येक धर्म हेच सांगतो की देव आपल्यावर प्रेम करतो. But if we don't find the expression of love, we will not understand love. पण त्या प्रेमाचं प्रदर्शन जर आपल्याला दिसलं नाही, कळलं नाही, तर आपल्याला ते प्रेम कधी समजणारच नाही आणि आपण समजून घ्यायचा प्रयत्नही करणार नाही. See, if Jesus loves us, येशू जर आपल्यावर प्रेम करतो it's because तर we could not give him anything back. आपण येशूला परतफेडीत काहीच देऊ शकत नव्हतो. That is love. त्याला प्रेम म्हणतात की हा परतफेडीत मला काही देऊ शकत नाहीये, तरीही मी याच्यावर प्रीती करत आहे, त्याला म्हणायचं प्रीती. Even when Jesus was captured, येशूला जेव्हा अटक केली, Peter thought that he was very good to use that sword. आणि पेत्राला असं वाटलं की आता तलवार वापरणं या वेळेला बरोबर आहे. What did he do? He cut that fellow's ear. तर येशूला अटक होत असताना, अटक झाल्यानंतर पेत्राने लगेच तलवार घेतली आणि त्या शिपायाचा कान कापला. What did Jesus do? तर येशूनी काय केलं? Did he say, असं बोलला का you deserve it? तू त्याच लायकीचा आहेस, मला धरायला आलास काय, Did Jesus मला say अटक like that? करायला आला? असं बोलला येशू. Jesus said, येशू बोलला I will use all my power, आता मी माझी सगळी शक्ती वापरतो, all my anointing, सगळा अभिषेक वापरतो and heal this fellow आणि ह्याचा कान बरा करून जातो, who came to capture me, जो मला अटक करायला आला, so that he'll be able to hold me correctly. म्हणजे त्याला मला नीट अटक करता येईल, त्याचा कान मी त्याला बरा करून देतो. See the heart of Jesus. येशूचं हृदय पहा. What did Jesus do? येशूनी काय केलं? He in fact got angry on Peter. उलट येशू पेत्रावर चिडला. Jesus said, येशू म्हणाला those who pick up the sword will perish by the sword. जे तलवार उचलतील ते त्याच तलवारीने नाश पावतील. पेत्रा Give it back.
ठेव मागे परत ती तलवार. before you start using it on all other soldiers. ती तलवार बाकीच्या सर्व शिपायांवरती वापरायच्या अगोदर मागे घे तलवार पेत्रा. Peter kept it. पेत्राने तलवार मागे घेतली. ठेव म्हटला येशू त्याला तलवार मागे. Amen. हालेलुया. He was more brave than the Roman soldiers. Just imagine रोमी taking the शिपायांपेक्षा- sword and trying to kill. रोमी शिपायांपेक्षा जास्त धीट होता पीटर. तलवार काढून सरळ रोमी शिपायाला मारायला जातो म्हणजे किती हिम्मत पाहिजे त्याला. Praise the Lord. Are you understanding, people? समजतं मी काय म्हणतो? Thanksgiving. उपकार स्तुती. Live with an attitude of gratitude उपकार स्तुतीच्या हृदयानं वृत्तीनं राहा for all men. सर्वांसाठी. Paul says, पॉल म्हणतो if we cannot walk with somebody, be at peace with him. तुम्हाला जर कुणाबरोबर चालता येत नाहीये ना, जमत नाही ना, कमीत कमी शांतीनं तर राहा त्यांच्या बरोबर. Amen. But let us not have a hatred for पण anybody. तिरस्कार नका करू कोणाचा दातोड खाऊन. See, either you will have a hatred or a thankful heart. हृदयामध्ये दोनच गोष्टी राहू शकतात. एक तर तिरस्कार आणि कडूपणा, नाही तर उपकार स्तुती. Amen. आमेन. You cannot sit there and start having a hate in your heart. तिथे बसून तुम्ही हृदयामध्ये कडूपणा आणि तिरस्कार ठेवू नाही शकत. Love suffers long. प्रेम फार सहनशील असतं. Paul अगापे. says, पॉल म्हणतो love beareth all things. प्रेम सर्व गोष्टी सहन करतं. Love is not easily provoked. प्रेमाला पटकन राग येत नाही And love never fails. आणि प्रेम कधी अपयश देत नाही. Everything else will fail. बाकी सगळं अपयशी ठरेल Love will not fail. पण प्रेम कधी अपयशी ठरणार And नाही. out of this love आणि या प्रेमातून flows forth thanksgiving उपकार स्तुती वाहते towards your enemies. तुमच्या शत्रूंसाठी. And when you have that kind of a heart, आणि या पद्धतीचं हृदय जर तुम्ही बाळगलं, God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.